अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. सांगलीत पूर्व वैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून. पूर्व वैमनस्यातून सांगलीत सौरभ महादेव पवार वय 22 या तरुणाचा आज सोमवारी सायंकाळी खून करण्यात आला. शहरातील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नर म्हणून परिचित असलेल्या कोपऱ्यावर खुनाची घटना घडलेली आहे. दोघांनी एडका व चाकू नामक धारदार हत्याराने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेला सौरभ जवळच असलेल्या आपल्या घराकडे धावला. तेथून त्याला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करेपर्यंत वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांपैकी शाहिद समीर मुल्ला वय 22 याला पकडण्यात यश आले असून आयान समीर भिस्ते हा पसार झालेला आहे. दरम्यान मयत झालेला सौरभ पवार व त्याच्यावर हल्ला करणारे दोघेजण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सौरभ याच्यावर घरफोडी केल्याचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे, तर मुल्ला व आयान भिस्ते हे दोघे दुचाकी चोरीतील संशयित आहेत. सदर खुनाची घटना नशेखोरांचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डार्क स्पॉट परिसरात घडलेली आहे. जुना कुपवाड रस्त्यावर दुधाळ कॉर्नर म्हणून परिचित असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या गाळ्यासमोर सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास ही थरारक खुनाची घटना घडल्याची माहिती समजते. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना कुपवाड रस्त्यावरील राजीव नगरमध्ये राहणारा सौरभ पवार हा फरशी फिटिंगचे काम करत होता. हल्लेखोर शाहिद मुल्ला व आयान हेही राजीवनगरमध्ये दुसऱ्या गल्लीत राहतात. हेही फरशी फिटिंगचेच काम करतात. हल्लेखोर व मयत पवार यांच्यात यापूर्वी वाद होऊन मारामारी झालेली होती. सोमवारी सायंकाळी मयत सौरभ पवार व ओंकार पाथरवट असे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याच्या पाठीमागे आले. हल्लेखोर दोघेही अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित होते. संशयित शाहिद मुल्ला हा गाडी कितीला घेतलीस असे विचारत सौरभच्या जवळ गेला व त्याने चाकूने सौरभच्या गळ्यावर जोरदार वार केला. हल्ला होता सौरभने बाहेरच्या बाजूला रस्त्याकडे तोंड करून असलेल्या गाड्याकडे धाव घेतली. त्याचा पाठलाग करत दोघांनी पुन्हा त्याच्यावर चाकू व एडका हत्याराने हल्ला केला. त्याही अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या सौरभने त्याच परिसरात असलेल्या आपल्या घराकडे धाव घेतली. तो गंभीर जखमी अवस्थेत गल्लीत आल्याचे दिसताच गल्लीतल्या नागरिकांनी त्याला त्वरित एका खासगी गाडीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान हल्ल्यानंतर परिसरातील भीतीवर वातावरण पसरले होते. गाळेधारकांनी पटापट गाळे बंद केले. हल्ल्यानंतर शस्त्र घेऊन पळणाऱ्या दोघांपैकी शाहिदला एका पोलीस कर्मचाऱ्याने पकडले, तर आयान भिस्ती पळाला. संजयनगर पोलिसांना कळवून शाहिदला त्याच्या ताब्यात दिले. खुनाची माहिती मिळताच संजयनगरचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आयानला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन संजयनगर पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पसार संशयित आयानचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.